ॲना नवीन भाडे करू? भाडे करू नाही, घर मालकीण आहे ती. ये तुझंच घर समज, कारण तुझंच आहे हे घर. तुझा दादा आहे आमचा घर मालक आणि आपण आहोत सगळे भाडे करू. मीन्स तुम्ही कोणी ओळखत नाही ना मला, पण मी ओळखते तुम्हाला सगळ्यांना. मी सांगू का तुम्ही कोण कोण आहात? तू ॲना ताई, तू मीनल ताई, रेश्मा ताई आणि तू आशू दादा. आणि मी तुला ओळखते मी, कैवल्य, के 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 के. ही सुप्रिया, सुजयची धाकटी बहीण. त्याची बच्चा. हिच्याशीच फोनवर बोलत असतो सुजय. सुजय हिला भेटायला पुण्याला, आणि ते फोन्स. आपण त्याची बच्चा शोना. आणि काय ग? पिल्लू. पिल्लू हीच आहे ती. सॉरी सॉरी सॉरी. वेलकम. ये, ही बेडरूम. घर थोडंसं छोटं आहे पण आम्हाला आवडतं. माझं अकोल्यातलं घर खूप मोठं आहे. हो, आणि बैठं आहे. वाव. हे काय? ॲनाचं आहे, तिचे देव आहेत. छान ठेवलेत ना. मी पेटूया कॅन्डल्स? हो. पुण्याला ना आमच्या घरी मी देवासमोर निरांजन लावायचे. छान वाटायचं. पुण्यातलं आमचं घर बिल्डिंग मध्ये पण मोठं आहे आणि खूप झाड आहेत घराच्या खाली. अनंताचं झाड आहे, बटमोगरा आहे, चाफा पण आहे. हो का? हो. आमच्याकडे आहे बरं का चाफा. हो, तिला आम्ही ॲना म्हणतो. आणि आता मोगरा पण आलाय. पण आता मला जाताच येत नाही ग पुण्याच्या घरी. पुण्याच्या घरात ना एक खिडकी आहे, तिथे बसून बाहेर बघायला खूप छान वाटतं. पण आता हॉस्पिटल मधल्या सगळ्या खिडक्या सुद्धा बंदच असतात. मागच्या वर्षी कॉलेजमध्ये तरी जायचे मी, आता ते पण बंद झालंय. किती दिवसांनी आज बाहेर पडली मी तिथून. खूप छान वाटतंय मला. तुला काय झालंय? अगं मला भास होतात. म्हणजे मला एक लहान मुलगा दिसतो जो मला आधी खरा आहे असं वाटायचं, पण नंतर डॉक्टर म्हणले की तो खरा नाहीये, खोटा आहे. मला मानसिक आजार आहे काहीतरी.
1 वर्ष हॉस्पिटलमध्येच होते ना मी.